3n कॉमन जर घेतला तर आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर ठीक आहे 3n इंटू इथे काय शिल्लक आहे आपल्याकडे 4/3 टू द पॉवर n मायनस 1 आणि खाली काय येईल डिनॉमिनेटरला फक्त 1 हा काय होईल कॅन्सल. आता आपण जर फॉर्म्युला चेक केला तर फॉर्म्युला सोबत जर पाहिलं आपण तर हा काय आहे माझ्याकडे इथं r टू द पॉवर n आहे म्हणजे 4/3 टू द पॉवर काय n आहे पण डिनॉमिनेटरला काय पाहिजे मला r मायनस 1 डिनॉमिनेटरला पाहिजे मला r मायनस 1 r ची किंमत माझ्याकडे 4/3 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 4/3 मधून डिनॉमिनेटर साठी काय करावं लागेल 1 मायनस करावं लागेल मग Sn इज इक्वल्स टू 4/3 टू द पॉवर n मायनस 1 डिवायडेड बाय 4/3 मायनस 1. आता मला काय करावं लागेल न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे न्यूमरेटर काय 4/3 मायनस 1 इज इक्वल्स टू आता पुढे काय होईल हा होईल 4 मायनस 3 इज 1/3 ब्रॅकेट मध्ये 4/3 टू द पॉवर n मायनस 1 डिवायडेड बाय हा 4/3 मायनस 1 तर आलेलाच आहे. जर फॉर्म्युलाशी कम्पेअर केलं आपण तर मला a काय मिळतोय a मिळतोय 1/3 सो a इज इक्वल्स टू 1/3 रेशो काय मिळतो कॉमन रेशो 4/3 त्यांनी मला विचारलं काय व्हॉट इज देन T2 इज इक्वल्स टू हाऊ मच मग T2 इज इक्वल्स टू T2 चा फॉर्म्युला T2 इज इक्वल्स टू Tn चा फॉर्म्युला असतो AR टू द पॉवर n मायनस 1 मग T2 काय होईल AR A ची व्हॅल्यू 1/3 इंटू R ची व्हॅल्यू आहे 4/3 इज इक्वल्स टू हा मला मिळाला 4/3